पाप्या इकडे घे तुझा कालचा रे आजचा पगार. नीट घरी जा, उद्या वेळेवर कामाले. काय अप्पा नाही कवळं बरोबर कामाला ठेवलंय? काय ते त्याच्या बापाने आणून घातलाय, शाळेला सुट्टी म्हणून ठेवलाय त्याला. चाचा 2 अंडी द्या ना. वाढू नको बरं का, सावकाश नाही. दादा 7 नंबरची चप्पल द्या ना. अरे बारक्या, तुला कशाला पाहिजे 7 नंबर? मोठी होईल बाळा. मला नाही, आपल्या बापाला बिन चपलाचे जाते गावभर लोक त्याचा म्हणतात. बरं. हा चांगली, पण केव गेला? 170 रुपयाला बाळा. मग नको. अरे 150 दे, 20 रुपये कमी. माझ्याकडे तर 80 द्या, जाऊ द्या. उरलेले देतो उद्या. तुझा बाप बेवडा, गावात कोणाचेच पैसे देत नाही. जा तू आता. नवीनच माझ्या मुंबईच्या आत्याने दिल्यात. आज 301 रुपयाच्या वरनं पैसे देईन तेव्हा घेऊन जाईल. बर चालतंय, ठीक आहे. लयच रे बापाचा पुळका तुला. अरे बाळा, तुझी अंडी घेऊन जा.
काय रे बाब्या, लय टाइम केला रे आज. झाला रे टाइम. हे बघ, मालकाने 2 दिवसाचा पगार दिलाय. अरे वा, मान इकडं. संपला सगळा. इस्त्री दे. नाही रे आप्पा, माझ्या नावाच्या आपल्या घाण घेऊन ह्या तुला आणल्यात. घाल आणि ही निघाव भर, पण दारूला पैसे नको मागू. काय रे भरव्या, लयच तोंड सुटले तुझं. आई तू सांडी. तुझा आप्पा नाही का तिकडे पिऊन पडलाय? काय? अरे तो आप्पा नाही का तिकडं पिऊन पडलाय आणि नवे कॉलेज आपलं नाही का कोणला तरी ना 20 रुपये तिकलं दारूसाठी. चला बघू. तुझ्या आपाच्या चपला. तू ये ना, तू त्या माणसाला बोलण्यात बनतो तर मी चपला लंपास करतो. अण्णा घरी करमत नाही का? सकाळ सकाळी गुत्त्यावर. हे रुताळ्या, कोणाच्या रे? तू जातो का नाही घरी? तुझा आपत्तीतच पडलाय. चल बरं, हे उचला ते बघू. चल चल, दर हात. नाही जड रे, मोठ्याला इतकं जड होत असेल. अरे याचा 10 रुपये माझ्या आईने पिटून घातलं. शात गेलं, मला पिटून तेव्हा हे शांत होईल. थांब, याला चपला घालू. निदान त्याच्या पायाने तरी घरी. काय रे पप्प्या, तो बेवग्या राणा सांगत होता माझा आप्पले प्याले त्याने गुत्त्यावर राजा केलाय. चल चल बघू. चल तुझ्या आप्पाची चपली इथंच आहे. माझा आप्पा नक्कीच तिथं असेल. चल, राज व्हायचे ते उद्या. आज गुत्तेच पीठ नाही तर कॅन्डच पलटी करू. चल.
कोणाची रे गाबडी इकडे तुझ्या आईच्या गावात क्षणात की ओ विझले उरी पेटलेले रान घाव बसता जिव्हारी तुटल सपान दारू पिऊन बापाचं हरपलं भान कोवळ्या जीवाला दिलं त्यानं अनोखं इनाम कोवळ्या जीवाला दिलं त्यानं अनोखं इनाम बक्षीस शबासकी जी आज या निरागस मुलाला मिळाली आपल्याच पित्याकडून काय चूक होती या बालकाची की त्याची शिक्षा त्याला या जखमेतून मिळाली या अशा जखमा घरोघरी मिळतायत आक्रोश करत आहेत त्यांच्या वेदना कोण फुंकर घालणार त्यांच्या दाहकतेवर का त्या अशाच खोलवर सलत जाणार हा प्रश्न एकट्या कोवळ्या जीवाचा नाही सर्वांचा आहे तुमचा आहे आमचा आहे या देशाचा आहे मिळत असेल हो सरकारला करापोटी कोट्यावधीचा पैसा या गटारगंगेतून पण याच महापुरात लाखोंचे संसार वाहून गेल्यात भावना आणि संवेदना खोल बुडाल्यात या धुंद डोळ उभी बाटली आडवी बाटली प्रयोग खूप झाले व्यसनमुक्तीचे ज्ञान क्षणात की हुजरले मान्य आहे की ज्याचा त्याचा आपल्या मनावर ताबा हवा दारू सोडण्याचा निश्चय हवा पण दुर्दैवाने गाढवच उकिरड्यावर जातात हा उकिरडाच नष्ट केला तर अरे कराना बंद मद्य निर्मिती पेटवा या भट्ट देशी दारूच्या पाहू दे तरी आम्हाला आपला देश जगतोय का मद्याशिवाय की त्याचेही हातपाय थरथरतात बुडत्या कराचा बागुलबोवा बघून आणि हे असंच चाललं ना तर आपल्या देशाचं भविष्य असंच चालत राहील अनवाणी वाट काढेल काठ्या कुट्यातून जखमा होतील वेदना किंचाळतील त्यांचा आक्रोश कोणीच ऐकणार नाही आणि असे कोवळे जीव उराशी कवटाळून जगत राहतील आपल्याच माणसाकडून मिळालेले जिव्हारी लागणारे अजब इनाम अजब इनाम अजब इनाम